मस्त असा चाट मसाला भुरभुरवायचा आहे, त्याने मस्त चव येते। मी अंतरा, स्वातंत्र्यामध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळा म्हटलं की आपण भजी तर नक्कीच बनवतो, वेगवेगळ्या प्रकारची भजी बनते। पण आज आपण अशीच एक मस्त चटपटीत अशी मक्याची भजी बनवणार आहोत। खूप मस्त लागतात खरंच। ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम सोपी आहेत, अगदी झटपट होतात आणि ही भजी एकदम कुरकुरीत पण होतात। फक्त ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही ते फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा मक्याची भजी ही नक्कीच छान होतील। पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता पाऊस पडायला मस्त सुरू झालाय, तर म्हटलं छान असं गरमागरम काहीतरी करावं आणि ते सुद्धा सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी करावं, म्हणून आज आपण इथे मस्त अशी कुरकुरीत एकदम मक्याची भजी बनवणार आहोत। खूप मस्त लागतात खरंच, ही नक्की करून बघा। तुम्ही करतही असाल, पण मी ज्या पद्धतीने करते ती आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। एकदम सोपे आहेत, पटकन होतात आणि आता मक्याचा सीझन तर सुरूच आहे, आता मके मस्त येतात मार्केटमध्ये। तर खरंच या मक्याच्या दाण्यांपासून आपण एक मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप हे मक्याचे दाणे घेतलेत। इथे मी कच्चेच दाणे घेतलेत, उकडलेले घेतलेले नाहीयेत। पण तुम्हाला उकडलेले हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण उकडलेल्या दाण्यांची चव ही वेगळी येते। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये आपण हे मक्याचे दाणे घालणार आहोत। आपण इथले थोडेसे दाणे वगळणार आहोत। हे बघा, साधारणतः थोडेसे मुठभर दाणे मी इथे वगळलेले आहेत। आता आपल्याला हे क्रश करून घ्यायचंय। क्रश करताना एवढं लक्षात ठेवायचं की यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण मक्याला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे मके हे थोडे ओलसर असतात, त्यामुळे याला पाणी सुटतं। त्यामुळे वाटताना अजिबात याच्यात पाणी घालायचं नाही। अगदीच वाटलं तर एखादा छोटा चमचा घालू शकता, पण गरज लागत नाही। पल्स मोडवरती आपण याला क्रश करून घेणार आहोत। तर आपण हे क्रश करून घेऊया। हे बघा, आपण इथे चांगलं क्रश केलंय, मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने आपण केलंय। आपण या बोलमध्ये हे काढून घेणार आहोत। हे बघा, आपण इथे कुठेही पाणी घातलं नव्हतं, तरी हे बघा किती ओलावा आहे या दाण्यांना। पाण्याची अजिबात गरज लागत नाही, पाणी घातलं तर एकदम पातळ होईल। हे वगळलेले मक्याचे दाणे होते ते घालणार आहोत। एक असा छान क्रंचीपणा येतो, पण तुम्हाला हे नको असतील तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून जिरं, याने मस्त चव येते। 1 टीस्पून ओवा, आपण ओवा हा हाताने जरासा चोळून घ्यायचा आहे, याने मस्त चव येते। हे ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण शक्यतो कुठली भजी करताना ओवा घालावा, म्हणजे आपल्याला भजी आपल्याला बाधत नाही। तर डाळीच्या पिठाने बरेचदा काही जणांना त्रास होतो, म्हणून आपण याच्यामध्ये ओवा घालायचा कुठली भजी करताना, त्याने टेस्ट ही खूप छान येते। यानंतर घालूया 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 2 बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या, याने खूप छान चव येते। मी थोडी मिरची जास्त घेतली, तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही कमी घालू शकता, किंवा तुम्हाला मिरची नको असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकता, पण त्याने थोडासा चवीत हा बदल होईल। 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा असेल तर 1च घाला, अगदी छोटे असतील तर 2 घाला, मध्यम असेल तर 1 घातला तरी चालेल। 2 चमचे तांदूळाचं पीठ, याने छान कुरकुरीतपणा येतो, आणि पाव कप म्हणजेच 1/4 कप हे डाळीचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला वाटलं की पीठ कमी वाटतंय तर तुम्ही घातलं तरी चालेल। मी जरा हाताने मिक्स करते, कारण हाताने हे व्यवस्थित मिक्स होईल। खरंच ही भाजी मस्त लागतात, एकदम कुरकुरीत होतात, एकदम टेस्टी लागतात। आणि पावसाळा सुरू झालाय म्हटल्यावर भजी तर झालीच पाहिजे। आपण कांदा भाजी, बटाटा भाजी तर नेहमीच खात असतो, पण म्हटलं जरा वेगळी भजी करूया। तुम्ही करतही असाल, पण मी ज्या पद्धतीने करते ती मी तुम्हाला आज इथे दाखवली आहे। तुम्ही कुठल्या पद्धतीने भजी करताही ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। फक्त एक लक्षात ठेवायचं, ही भजी करण्याच्या आधी जसं हे तुम्ही पीठ भिजवाल तसंच लगेच ही भजी करायची, याच्यात वेळ नाही घालवायचा। कारण काय होतं, ऑलरेडी मक्याला पाणी सुटतं, याच्यात जास्त वेळ अजून गेला तर अजून ह्याला पाणी सुटू शकतं। त्यामुळे भजी आपण जेव्हा खाणार आहोत तेव्हा अगदी आयत्या वेळेला ही लगेचच तळायला घ्यायची। ही टिप नक्की लक्षात ठेवा। जर तुम्ही करून ठेवून दिलं बराच वेळ तर ह्याला अजून पाणी सुटेल आणि हे भरपूर थलथलीत होईल, मग तुम्हाला परत पिठं ॲड करत बसावी लागतील आणि मग चवीत बदल होऊ शकतो। आता आपण भजी तळायला सुरुवात करूया। आपलं तेल पण एकीकडे तापलेलं आहे, पण थोडंसं आधी टाकून बघूया।
आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण भजी टाकून घेऊया. इथे मी छोटी छोटी भजी करते, तुम्हाला जशी हवी असतील तशी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटलं की पीठ कमी वाटतंय तर तुम्ही अंदाजाने अजून थोडंसं पीठ हे ॲड करू शकता. बाइंडिंग आपलं नीट झालं पाहिजे, नाहीतर काय होतं ही भजी अशी मोकळी होतात, तेलामध्येही फुटू शकतात, सुटू शकतात. आपण मक्याचे जे काही अख्खे दाणे घालतो ते कधी कधी तेलामध्ये टाकल्यावरती पटकन उडतात, तेव्हा ही काळजी नक्की घ्यायची. 1 मिनिट झाला की मगच याला पलटवायचं. लगेच करायला गेलात तर भजी ही तुटू शकतात. तेल जर व्यवस्थित तापलं नसेल तर भजी ही तेलकट होऊ शकतात, कारण ही भजी तेल थोडं पितात. त्यामुळे ही टीप पण नक्की लक्षात ठेवा. ते तुम्ही कढीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून टाकू शकता. माझ्याकडे नेमका कढीपत्ता संपला होता म्हणून टाकला नाही. त्याने सुद्धा एक छान चव येते. आता आपण याला हलकासं पलटून घेऊया. मस्त रंग आलाय. हे मक्याचे दाणे असतात ना, हे फटकन असे फुटतात तेलामध्ये, त्यामुळे ती लक्ष ठेवायचं जरा, अंगावर उडू शकतात. तर आपली इथे भजी झाली आहेत, मस्त रंग आलेला आहे. तर आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया. आता मी अशीच बाकीची अजून टाकते. आता आपण ही जरा पलटवून घेऊया. खरंच ही भजी नक्की करा, खूप मस्त लागतात. तर आपली इथे भजी झालेली आहे, हे बघा, खरंच मस्त झालेत. तर आता आपण ही काढून घेऊया. हे बघा. तर आता मी अशीच बाकीची भजी सुद्धा करून घेते. हे बघा, आपली इथे मस्त अशी कुरकुरीत मक्याची भजी तयार झाली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि झालेत पण मस्त. मी 2 मिरच्या पण ह्याच्याबरोबर तळल्यात, कारण भजी म्हटलं की मिरची तर नक्कीच येते. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं हे नोटिफिकेशन मिळेल. मी तुम्हाला जवळून दाखवते किती कुरकुरीत झालेत. हे बघा, हे बघा, आवाज येतोय ना. मस्त कुरकुरीत झालेत भजी आपली. एक तोडून बघूया आपण. हे बघा, काय मस्त झालेत. तर आपली इथे मक्याची कुरकुरीत भजी ही तयार झालेली आहेत.